हॅलो डिअर स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. सो स्टुडंट्स, ऑलरेडी तुम्ही मॉडेल टेस्ट 1, टेस्ट 2, टेस्ट 3 सॉल्व्ह करून झाल्यात. आता आहोत आपण मॉडेल टेस्ट 4 वरती. आणि नक्की 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 तुम्ही एवढ्या छान टेस्ट सोडवल्यानंतर स्कोर तर चांगला आलाच पाहिजे, है की नाही. सो अशासाठीच आपण या टेस्ट घेऊन आलेलो आहे. तर आज आपण डिस्कस करणार आहे दॅट इज मॉडेल टेस्ट 4, आणि ही पण पूर्णपणे केमिस्ट्रीच्या कंप्लीट सिलेबस वरती अवलंबून आहे. सो केमिस्ट्रीची पूर्ण सिलेबसची ही टेस्ट असणार आहे आणि ती टेस्ट तुम्ही माझ्यासोबत सोडवणार आहात. सो प्रत्येक एमसीक्यू ला एक एम्पल ऑफ टाइम तुम्हाला मिळणार, ज्यामध्ये तुम्ही आन्सर करायचंय किंवा माझ्यासोबत सोडवत जरी आन्सर केलं तरी चालणार आहे. पूर्ण टेस्ट झाल्यानंतर किती स्कोर आला, टोटल किती एमसीक्यू पैकी तुम्ही टोटल किती करेक्ट दिले, हे कमेंट मध्ये टाकायला विसरायचं नाही. सो चलो, विदाउट वेस्टिंग अ टाइम आपण आपल्या टेस्ट कडे जाऊया बाळांनो, जी तुम्हाला नक्कीच तुमच्या एमएसटी सीईटी एक्झाम साठी हेल्पफुल असणार आहे. सो विदाउट वेस्टिंग अ टाइम, कुठलाही टाइमपास न करता आपण डायरेक्टली टेस्ट सॉल्व्ह करणार आहोत. ओके, सो हेअर इज स्टुडंट युअर फर्स्ट क्वेश्चन. काय आहे बघा बरं. व्हाईल कन्सिडरिंग द बॉइलिंग पॉइंट, एलिव्हेशन, the freezing point depression in a solution, concentration is expressed in. okay, बरं, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन आणि बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन याच्यामध्ये जे कॉन्सन्ट्रेशन रिप्रेझेंट केलं जातं बाळांनो सोल्युशनचं, ते कशात असतं. आय होप तुम्हाला आता हे मॉडेल टेस्ट 3 जरी सोडवलं असेल तरी आन्सर आलं पाहिजे होतं. बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशनचा आपण एक फॉर्म्युला पाठ ठेवतो बघा, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. येस, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम. त्याच्यामध्ये हा जो एम असतो, या एम ला आपण काय म्हणतो स्टुडंट, मोलॅलिटी. येस, सो याचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, दॅट इज ऑप्शन डी, मोलॅलिटी आन्सर असलं पाहिजे. मोलॅरिटी पण एका कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये आपण रिप्रेझेंट करतो. त्या कॉलिगेटिव्हचं नाव, त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं नाव दॅट इज ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर मध्ये कॉन्सन्ट्रेशन हे मोलॅरिटी मध्ये असतं. बाकी बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन असेल किंवा डिप्रेशन इन अ फ्रीजिंग पॉइंट असेल, याच्यात कॉन्सन्ट्रेशन हे मोलॅलिटी मध्ये असतं. मोलॅलिटी इंडिकेटेड बाय स्मॉल एम, मोलॅरिटी इंडिकेटेड बाय कॅपिटल एम. ओके, मोलॅलिटी डज नॉट डिपेंड अपॉन टेम्परेचर, दॅट इज इंडिपेंडंट ऑन टेम्परेचर, इंडिपेंडंट ऑन टेम्परेचर. आणि हा काय असेल तर बाळांनो, इट इज डिपेंड ऑन टेम्परेचर. ही टेम्परेचरवर डिपेंड असलेली क्वांटिटी. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. चला नेक्स्ट एमसीक्यू. स्टुडंट बघा, नेक्स्ट एमसीक्यू काय दिलाय, ऑन इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वियस सल्फ्युरिक ऍसिड. बरं, इलेक्ट्रोलायसिस झालंय ॲक्वियस सल्फ्युरिक ऍसिडचं. द गॅसेस इव्हॉल्व्ड ॲट द कॅथोड अँड ॲनोड. आता कॅथोडला कोणता गॅस तयार होतो आणि ॲनोडला कोणता गॅस तयार होतो, तर मी याला असं लक्षात ठेवतो, एओ एओ एओ. याचा अर्थ ॲनोडला ऑक्सिजन हा गॅस क्रिएट होतो आणि कॅथोडला CH दॅट इज हायड्रोजन हा गॅस क्रिएट होतो. मग आहे का तुमच्याकडे ऑक्सिजन, कॅथोडला H2 आणि ॲनोडला ऑक्सिजन आहे का ऑप्शन मध्ये. यस, ऑप्शन ए विल बी द करेक्ट. H2 आणि O2 हा तुमचा करेक्ट आन्सर असला पाहिजे. दॅट इज कॅथोडला हायड्रोजन गॅस आणि ॲनोडला ऑक्सिजन गॅस प्रोड्यूस होतोय. ओके, चलायचं बच्चा पार्टी नेक्स्ट क्वेश्चन कडे. चल, हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. हा तर तुम्हाला झाला पाहिजे. द रिएजंट यूज इन इटार्ड. बघा बाळांनो, नेम रिएक्शनचा क्वेश्चन आहे आणि आय होप तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या सगळ्या नेम रिएक्शन्स वाचल्या असतील, कारण की नेम रिएक्शन वरती भरपूर क्वेश्चन्स येतात बरं का. सो इटार्ड रिएक्शनचा रिएजंट कुठला आहे. कॅडमियम क्लोराईड आहे का, तर नाही. कॅडमियम क्लोराईड तर कीटोन प्रिपरेशन मध्ये वापरतात, त्याचा नाहीये. स्टॅनस क्लोराईड आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl आहे का. पॅलाडिनियम रोसेनमंड आहे का, स्टिपन आहे का, रोसेनमंड आहे का, की क्रोमिल क्लोराईड कोणाचा आहे, तर क्रोमिल क्लोराईड इज द रिएजंट ऑफ इटार्ड रिएक्शन. काय आन्सर असलं पाहिजे करेक्ट त्याचं, क्रोमिल क्लोराईड. इटार्ड रिएक्शन मध्ये काय होतं स्टुडंट, कुठलाही मिथाइल बेन्झीन असेल, हा मिथाइल बेन्झीन इज रिॲक्ट विथ द क्रोमिल क्लोराईड CrO2Cl2 याच्यासोबत रिॲक्ट होतो आणि काय प्रॉडक्ट देतो बाळांनो तुमचा, दॅट इज बेन्झाल्डिहाइड. ओके, अल्डिहाइड ग्रुप तुम्हाला इथे बनवून देत असतो. सो दिस इज युअर इटार्ड रिएक्शन. आय होप तुम्हाला हा इटार्ड रिएक्शन जमली पाहिजे. CrO2 असेल ना, CrO2Cl2. ओके, इटार्ड रिएक्शन जमली पाहिजे बाळांनो. याच्यामध्ये रिएजंट कुठला वापरतो आपण, क्लोमिल क्लोराईड, पॅलाडिनियम, बेरियम सल्फेट, रोसेनमंड रिएक्शनचा रिएजंट आहे. SnO2Cl कॉन्सन्ट्रेटेड हा स्टिपनचा रिएक्शनचा रिएजंट आहे. कॅडमियम क्लोराईड याला नाव नाहीये. ओके, सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, रोसेनमंड, स्टिपन. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण.
Here is our next question. Which of the following nanomaterial has a one dimension is less than 100 नॅनोमीटर? 100 नॅनोमीटर पेक्षा कोणाचं डायमेन्शन कमी असतं? नॅनो वायर्स, नॅनो रिंग्स, क्वांटम डॉट्स की थिन फिल्म्स? तुमच्या ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो टेक्नॉलॉजी दॅट इज नॅनो केमिस्ट्री त्याच्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन बघायला मिळेल. सो याचं करेक्ट आन्सर काय झालं का गेस करून? पक्का सांगू? यस, इट्स करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, थिन फिल्म्स. याचं जे काही नॅनो मटेरियल आहे हे वन डायमेन्शन हे लेस दॅन 100 नॅनोमीटर असणार आहे बाळांनो. हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. द क्रोमियम शो द ऑक्सिडेशन स्टेट. बरं, क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? सगळ्यात इम्पॉर्टंट क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर सरजी क्रोमियम 24, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑर्गॉन 3d5 4s1. ओके, हे तुमचं क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग हा ऑक्सिडेशन स्टेट कुठून दाखवतो? तर हा ऑक्सिडेशन स्टेट 2 पासून +2 पासून स्टार्ट करतो आणि किती पर्यंत दाखवतो? तर 5 + 1 दॅट इज 6 पर्यंत हा ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. म्हणजे करेक्ट आन्सर असलं पाहिजे +2 to +6 आहे का ऑप्शन मध्ये? येस स्टुडंट, दॅट इज ऑप्शन सी इज द करेक्ट वन. +2 to +6 हा ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार. हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज द अमाइन दॅट रिॲक्ट विथ द हिन्सबर्ग रिएजंट टू गिव्ह अन अल्कलाई इनसोल्युबल प्रोडक्ट. ओके, इनसोल्युबल विचारलाय. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हिन्सबर्ग टेस्ट काय आहे, हिन्सबर्ग रिएजंट काय आहे. तर हिन्सबर्ग रिएजंट असा असणार आहे बाळांनो की हा पहिल्यांदा तुम्हाला हिन्सबर्ग रिएजंट काय तो सांगतो. बेन्झिन सल्फोनिल क्लोराइड म्हणतात याला. ओके, असा असणार आहे बेन्झिन रिंग, सल्फोनिल ग्रुप, डबल बॉन्ड ओ आणि क्लोराइड. हा तुमचा हिन्सबर्ग रिएजंट आहे. कशासाठी वापरतो? तर हा आपण प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइनला डिस्टिंग्विश करण्यासाठी वापरतो. कसा वापरतो? तर सगळ्यात इम्पॉर्टंट आपण या हिन्सबर्ग रिएजंटला प्रायमरी अमाइन सोबत रिॲक्ट केलं. प्रायमरी अमाइन म्हणजे अमाइन तर ऑलरेडी आपण बघितला होता. NH3 ग्रुप आहे, एक हायड्रोजन काढला, NH2 उरला, त्या हायड्रोजनच्या ऐवजी अल्किल ग्रुप लावला, प्रायमरी अमाइन. NH3 मधून 2 हायड्रोजन काढले, 2 अल्किल ग्रुप लावले, सेकंडरी अमाइन. आणि तिघही हायड्रोजन काढले आणि 3 अल्किल ग्रुप लावले तर हा झाला टर्शरी अमाइन. ओके, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन. सो ज्यावेळेस प्रायमरी अमाइन याच्या सोबत रिॲक्ट होतो, ओके, म्हणजे असा NH आणि R ग्रुप, दिस इज अ प्रायमरी अमाइन. तर H आणि Cl इथून निघून जातो. ओके, हा इथून चालला जातो बाळांनो. उरलेला ग्रुप असा काहीतरी तयार होतो दॅट इज बेन्झिन रिंग, S डबल बॉन्ड O, इकडे अटॅच होतो तुमचा NH ग्रुप आणि इकडे R. आता होतं काय? तर ह्या नायट्रोजनला हा ऍसिडिक हायड्रोजन अटॅच असतो. ऍसिडिक हायड्रोजन अटॅच असल्यामुळे हा अल्कलीमध्ये सोल्युबल असतो. ओके, व्हॉट अबाउट द सेकंडरी अमाइन? सेकंडरी अमाइन मध्ये प्रॉब्लेम काय होतो बघा. जर तुम्ही हा हिन्सबर्ग रिएजंट घेतला आणि या हिन्सबर्ग रिएजंटला तुम्ही सेकंडरी अमाइन सोबत रिॲक्ट करायला गेला दॅट इज N विथ अ सिंगल हायड्रोजन. ओके, आणि 2 अमाइन ग्रुप, अल्किल ग्रुप, दॅट इज सेकंडरी अमाइन. रिॲक्शन काय होते? H आणि Cl इथून बाहेर पडतो. मिळणारा प्रॉडक्ट असा असतो बेन्झिन रिंग, S डबल बॉन्ड O, N, इकडे एक R ग्रुप, खाली एक R ग्रुप. बघा बाळांनो, जो नायट्रोजन आहे त्याच्याकडे ऍसिडिक हायड्रोजन आहे का? तर ऑब्विसली नाही सरची, याच्याकडे ऍसिडिक हायड्रोजन नाही. हा ऍसिडिक हायड्रोजन नाही म्हणून हा अल्कलीमध्ये कसा असणार आहे? इनसोल्युबल. आणि जो टर्शरी अमाइन असतो, आता टर्शरी अमाइनचा खेळ सांगतो तुम्हाला कसा असणार आहे. येस, ओके, टर्शरी अमाइनचा खेळ कसा आहे बघा. टर्शरी अमाइन जर तुम्ही घेतला आणि हा तुमचा हिन्सबर्ग रिएजंट, ओके, डबल बॉन्ड O Cl, टर्शरी अमाइन घेतला तर N R आणि R. याच्याकडे हायड्रोजनच नाहीये की जो Cl सोबत कंबाईन होईल, त्याच्यामुळे टर्शरी अमाइनची रिॲक्शन होत नाही. मग हा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइनला डिस्टिंग्विश करतो. कसं करतो? तर प्रायमरी अमाइनचा प्रॉडक्ट हा अल्कलीमध्ये सोल्युबल असतो, सेकंडरी अमाइनचा प्रॉडक्ट हा अल्कलीमध्ये इनसोल्युबल असतो आणि टर्शरी अमाइन सोबत हा रिॲक्शनच दाखवत नाही. म्हणजे झालं का प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी डिस्टिंग्विश.
प्रायमरी अमाइनचा प्रॉडक्ट अल्कलीमध्ये सोल्युबल काय आहे तर त्याच्याकडे ऍसिडिक प्रोटॉन आहे. सेकंडरी अमाइनचा प्रॉडक्ट इनसोल्युबल काय तर त्याच्याकडे ऍसिडिक प्रोटॉन नाही. आणि टर्शरी अमाइन तर प्रॉडक्टच देत नाही याच्यासोबत. सो अशा पद्धतीने प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी क्लासिफाय करतात. तुम्हाला काय विचारलंय, हिन्सबर्ग रिएजंट गिव्स द अल्कली इनसोल्युबल प्रॉडक्ट. मग अल्कली इनसोल्युबल कोण देतं तर सेकंडरी अमाइन देतो. मग याच्यात ओळखा सेकंडरी अमाइन कोण आहे. बघा आता हा नायट्रोजन आहे, याला एकच अल्किल ग्रुप अटॅच आहे एवढा, म्हणून हा प्रायमरी अमाइन आहे. हा नायट्रोजन ग्रुप आहे, याला इकडे एक अल्किल ग्रुप अटॅच आहे, इकडे एक अल्किल ग्रुप अटॅच आहे, म्हणजे हा सेकंडरी. सो युअर करेक्ट आन्सर मस्ट बी ऑप्शन बी. इकडे हा नायट्रोजन, याला तर 3 ग्रुप अटॅच आहे, सो हा टर्शरी झाला. इकडे हा नायट्रोजन आहे, याला एकच ग्रुप अटॅच आहे, हा एवढा मोठा, सो हा प्रायमरी झाला. सो करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे बच्चाबाटी, ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग हॅज अ हायेस्ट व्हॅल्यू ऑफ आयोनायझेशन एन्थॅल्पी. हा क्वेश्चन ऑलमोस्ट प्रत्येक टेस्ट मध्ये येतोय आपल्या. हा हायेस्ट व्हॅल्यू ऑफ आयोनायझेशन एन्थॅल्पी. सल्फर, सेलेनियम, पोलोनियम, टेलुरियम. कोणती फॅमिली आहे, ऑक्सिजन फॅमिली. ओल्ड, स्टाईल, से, टी, पीओ. खाली आलात आयोनायझेशन एन्थॅल्पी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणतो आपण याला, हे डिक्रीज होत जातं. काय होत जातं, डिक्रीज होत जातं. मग कोणाची हायेस्ट व्हॅल्यू असेल तर सगळ्यात जास्त असते ऑक्सिजनची, त्याच्यापेक्षा कमी सल्फर, त्याच्यापेक्षा कमी सेलोनियम, त्याच्यापेक्षा कमी टेलुरियम, सगळ्यात कमी पोलोनियम. आहे का ऑप्शन मध्ये मग असं, ऑक्सिजन तर नाहीये, मग उरला कोण, सल्फर. हायेस्ट व्हॅल्यू कोणाची आहे मग ऑप्शन ए सल्फरची असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, पटापट क्वेश्चन घेणार आहोत आपण. इन विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन, सॉरी फॉलोइंग प्रोसेस डज द एंट्रॉपी डिक्रीजेस. बर एंट्रॉपी कशाने रिप्रेझेंट करतो बाळांनो आपण, डेल्टा एस, आणि डिक्रीजेस म्हणजे निगेटिव्ह पाहिजे. बर ऑलरेडी एंट्रॉपी साठी ट्रिक तुम्हाला आय थिंक माझ्या मध्ये मॉडेल टेस्ट 1 की 2 मध्ये मी तुम्हाला क्लिअर करून दिलेली की एंट्रॉपी कशी ओळखायची. परत एकदा सांगतो, लक्ष द्या व्यवस्थित. जर सॉलिड चा लिक्विड झाला किंवा लिक्विडचा गॅस झाला तर एंट्रॉपी ही पॉझिटिव्ह असते. आणि याच्या उलट काहीतरी झालं असं, म्हणजे गॅसचा लिक्विड झाला, गॅसचा लिक्विड झाला किंवा लिक्विडचा सॉलिड झाला तर एंट्रॉपी ही निगेटिव्ह असते. ओके. किंवा समजा तुमच्याकडे एक मॉलिक्यूल आहे H2, त्याचे 2 मोल तयार झाले, म्हणजे फॉर एक्झाम्पल असा एकच होता, याचे 2 झाले तरी पण एंट्रॉपी पॉझिटिव्ह. ओके, असं लक्षात ठेवायचं. मग आता बघा बरं इथे, डिझोल्युशन ऑफ सॉलिड I2 इन वॉटर. I2 हा सॉलिड होता, तो कशामध्ये डिझॉल्व्ह झाला, वॉटर मध्ये, म्हणजे सर सॉलिडचा लिक्विड झाला. एंट्रॉपी काय असेल, पॉझिटिव्ह. सॉलिडचा लिक्विड झाला ना, एंट्रॉपी पॉझिटिव्ह. इव्हॅपोरेशन ऑफ ऍसिटोन, ऍसिटोनचं इव्हॅपोरेशन झालं म्हणजे ऍसिटोन लिक्विड होता, इव्हॅपोरेशन म्हणजे गॅस झाला, लिक्विड टू गॅस, लिक्विड टू गॅस, एंट्रॉपी पॉझिटिव्ह. फ्रीजिंग ऑफ ग्लॅशियल ऍसिटिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, ग्लेशियल ऍसिटिक ऍसिड म्हणजे लिक्विड होता, त्याचं फ्रीज झाला म्हणजे तो सॉलिड झाला. मग लिक्विडचा सॉलिड झाला, लिक्विडचा सॉलिड झाला, एंट्रॉपी विल बी निगेटिव्ह. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, निगेटिव्ह म्हणजे डिक्रीज झाली. मेल्टिंग ऑफ ग्लास, ग्लास सॉलिड होता सर, मेल्ट झाला म्हणजे लिक्विड झाला, सॉलिडचा लिक्विड झाला, सॉलिडचा लिक्विड झाला, एंट्रॉपी विल बी पॉझिटिव्ह. ओके, सो याचं करेक्ट आन्सर काय असेल बच्चाबाटी, ऑप्शन सी. इथे उलटी प्रोसेस होते, उलटी गंगा बह रही भाई वहां पे, इसीलिए एंट्रॉपी डिक्रीज असणार आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर. ओके, आता हा तर मी होमवर्कला देणार आहे तुम्हाला, तुम्ही सोडवायचा आहे. मी बाकी सगळ्या गोष्टी अरेंज करून देणार तुम्हाला पटापट. वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर ॲट 298 केल्विन बरं इज 23.8 mmHg. 50 ग्रॅम ऑफ युरिया is dissolved in 850 gram of water. The vapor pressure of the solution. Vapor pressure of the solution formula part है, lowering of vapor pressure P10 minus P1 upon P10 is equal to W2 upon M2 M1 upon W1. बरोबर. ओके, P10 म्हणजे काय, सॉल्व्हंटचा फ्रीजिंग सॉरी वेपर प्रेशर. मग वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर, सॉल्व्हंट होता, सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर किती दिलाय 23.8 मायनस P1 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन विचारलेला आहे, त्याला तसाच ठेवा, P1 अपॉन P10 23.8 जसा आहे तसाच घेतला खाली,
W2 वेट ऑफ सोल्यूट. बघा याला लक्षात ठेवा बाळांनो, जिथे जिथे 1 येतो तिथे तिथे सॉल्व्हंट असतो. बघा नावातच आहे सॉल्व्हंट. 1 2 नावातच आहे सोल्यूट. सोल्यूट 2 सोल्यूट 2 सॉल्व्हंट. सॉल्व्हंट सोल्यूट 2 आहे की नाही 1 आणि 2. सो 2 आला म्हणजे वेट ऑफ सोल्यूट. सोल्यूटचं वेट किती होतं 50 ग्रॅम युरिया होता. ओके. M1 मोलर मास ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचा मोलर मास, सॉल्व्हंट होता वॉटर. वॉटरचा फॉर्म्युला H2O. H2O म्हणजे हायड्रोजन 2 झाला, ऑक्सिजन 16 झाला, मोलर मास झालं 18. सो इंटू 80 अपॉन M2 मोलर मास ऑफ सोल्यूट. सोल्यूट म्हणजे युरिया. युरियाचं मोलर मास दिलंय का तर कॅल्क्युलेट करा. एका नायट्रोजनचं 14, एका हायड्रोजनचं 1, असे 2 हायड्रोजन आहे म्हणून 2, कार्बन 12, ऑक्सिजन 16, नायट्रोजन परत 14, एक हायड्रोजन 1, असे 2 आहेत 2. टोटल आन्सर आलं पाहिजे 60. ओके. सो इथे टाकला आपण 60 इंटू W1 वेट ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचं वेट दिलंय का येस 850 ग्रॅम ऑफ वॉटर 850. उर्दू मध्ये लिहिलं होतं नाही का 850. ओके. तुम्हाला फक्त -P1 शोधायचा आहे, हा शोधायचा आहे तुम्हाला. मग बाकी सगळं इकडे पाठवून द्या, व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा, शांत पद्धतीने आन्सर कमेंट मध्ये टाकायचं आहे. असे MCQs येतात जे बऱ्यापैकी वेळ खातात. सो असे MCQ ला व्यवस्थित बघायचं. इथपर्यंत आपण पोहोचलोय, याला टाइम लागणार आहे, थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं, बाकीच्या MCQs कडे पुढे जायचं. चला नेक्स्ट क्वेश्चन काय वच्यावरती बघा. In a FeCN6-3 EAN of Fe is मोस्ट IMP क्वेश्चन आहे कारण की EAN बऱ्याच वेळेस विचारला जातोय. ओके. चलो EAN विचारलेला आहे FeCN6-3 चा. तर कॅल्क्युलेट करूया वच्यावरती आपण. EAN कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. EAN इज इक्वल टू Z minus X plus Y. What is a Z? Z is the atomic number of metal. मेटल कोण असतो याच्यामध्ये Fe ना. सो Fe चा atomic number 26 मायनस X. X म्हणजे काय त्या मेटलची ऑक्सिडेशन स्टेट. कशी काढणार तर X प्लस एका सायनाइड वर -1 चार्ज असतो, असे किती सायनाइड आहे 6 इज इक्वल टू इज इक्वल टू डोक्यावरचा चार्ज किती वच्या पाठी -3. किती आन्सर आलं पाहिजे -6 -3 आला पाहिजे नाही का. -6 इकडे जाईल +6 होईल, -3 + 6 आन्सर मस्ट बी 3. सो ऑक्सिडेशन स्टेट आली 3 प्लस Y. Y म्हणजे काय किती लिगँड इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. मग लिगँड होते सर 6, एक लिगँड 2 इलेक्ट्रॉन देतो, तर 6 लिगँड 12 इलेक्ट्रॉन देणार. सो टोटल इलेक्ट्रॉन झाले 12. सो 26 - 3 23 + 12 आन्सर आलं पाहिजे ऑलमोस्ट 35. सो युअर करेक्ट आन्सर मस्ट बी बच्चा पाहिजे ऑप्शन सी. इट इज अ 35 आन्सर आलं पाहिजे. आणि EN कॅल्क्युलेट करता येत नसेल तर EN नक्की कॅल्क्युलेट करा बच्चा पार्टी. शिकून घ्या, ऑनलाईन शिकून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. EN तुम्हाला आलाच पाहिजे कारण की खूप 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 IMP क्वेश्चन असणार आहे EN साठी. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. ओके. द रिएजंट रिक्वायर्ड टू प्रिपेअर अ फेनॉल फ्रॉम अ क्लोरोबेन्झीन दॅट इज डाउट्स प्रोसेस. काय सांगितलं आहे बघा. क्लोरोबेन्झीन पासून फेनॉल बनवायचा आहे. बेन्झीन रिंग, क्लोरोबेन्झीन आणि कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये फेनॉल मध्ये. पहिलीच फेनॉलची प्रिपरेशन मेथड आहे फेनॉल टू क्लोरोबेन्झीन टू फेनॉल, ज्याला आपण डाउस प्रोसेस म्हणतो. कुठला रिएजंट असतो बाळांनो याच्यामध्ये पटापटा ओळखा फास्ट, आला पाहिजे तुम्हाला. येस NaOH अँड डायल्यूट HCl. येस दिस इज युअर करेक्ट आन्सर. NaOH अँड डायल्यूट HCl. कॉन्सन्ट्रेट वापरत नाही आपण. NaOH and dilute HCl. Next question. The benzene under the high pressure with a carbon monoxide. दोनच शब्द सफिशियंट आन्सर सांगायला, काहीच नाही करायचं आहे. बेन्झीन रिंग आणि कार्बन मोनॉक्साईड संपलाय. याच्या व्यतिरिक्त काहीच बघायचं नाही येते. बेन्झीन आणि कार्बन मोनॉक्साईड आला रे आला की समजून घ्यायचं ही तुमची गटरमन कोच रिॲक्शन आहे. कोणती रिॲक्शन आहे गटरमन कोच. ओके. काहीच करायचं नाही. बेन्झीन कार्बन मोनॉक्साईड आला की दोनच रिएक्शन आहे. एक तर तो कार्बन मोनॉक्साईड ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत रिएक्ट होतो RMgX प्लस CO2. सॉरी तो CO2 आहे, कार्बन डायऑक्साइड आहे. सॉरी तो CO2 वाला आहे. ही तुमची कार्बोक्सिलिक ऍसिडची प्रिपरेशन मेथड आणि हा दुसरा तुमचा कार्बन मोनॉक्साईड आणि बेन्झीन
ही तुमची गटरमन कोच रिॲक्शन, GK वाली रिॲक्शन, गटरमन कोच रिॲक्शन, ज्याच्यामध्ये तुम्ही अल्डिहाइड बनवता, बेन्झाल्डिहाइड बनतो. ओके, याच्यामध्ये काहीही लक्षात ठेवायचं नाही. बेन्झिन कार्बन मोनॉक्साईड दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. बेन्झिनला बेन्झाल्डिहाइड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कार्बन मोनॉक्साईड लागतो आणि ही रिॲक्शन आहे तुमची ऑप्शन सी, दॅट इज गटरमन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन. आलीच पाहिजे बच्चा पार्टी. स्टीफनचे रिएजंट आपण मागच्या मॉडेल टेस्ट मध्ये बघितले, रोसनमंडचे रिडक्शन बघितले, रिएजंट बघितले, इटार्डचे रिएजंट आपण बघितले. ओके, सो तुम्हाला गटरमन कोचचा हा क्वेश्चन होता, दॅट इज ऑप्शन सी इज युअर करेक्ट वन. ओके, जमलंच पाहिजे बच्चा पार्टी. ह्या सगळ्या नेम रिॲक्शन हे नीट वाचायच्या. नीट म्हणजे नीट साठी नाही, सीईटी साठी एकदम व्यवस्थित वाचायच्या. ओके, चला पुढच्या क्वेश्चन कडे जायचं. हे बघा बाळांनो, तुम्ही जर अभ्यास नाही केला ना तर भयानक टाइमपास होणार आहे. भयानक टाइमपास म्हणजे तो जो 3 तासाचा पिरियड आहे ना आपल्या एक्झामचा, एवढा डेंजर जाईल ना की तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. कसा जातो माहितीये, आपण बसलेलो असतो असं काहीतरी चेअरवरती, मग आपले पाय असतात त्या CPU वरती आणि आपण काय करत असतो, तो माऊस दिलेला असतो आणि त्या माऊसची गाडी खेळत असतो तिथे. कारण की हे तर काही येत नाही, तुकेच मारायचे, पटापटा मारून मोकळे झालेले असतात, ते घरी जाऊ देत नाही आपल्याला टाइम संपल्याशिवाय. मग आपण तो माऊस घेतो असं गाडी खेळतो, बूम, आहे की नाही. किंवा काय करतो, मग ते कीबोर्ड असतो त्याचे बटन वाजवणार, आहे की नाही, पियानोची प्रॅक्टिस करणार काहीतरी, किंवा आपल्या नावाचे लेटर्सचे ते काही बटन आहे ते काढायचा प्रयत्न करणार, कुठली वायर कुठं कनेक्ट केली आपण ते बघणार सगळं, एवढं कसं काय सिस्टीम जमा केली, तो फॅन बघणार, फॅनचे ते RPM मोजणार, किती जोरात फिरतोय, कितीवर असेल फॅन, हे सगळ्या गोष्टी असतात. किंवा तिथे जे काही लक्ष ठेवणारे लोक आहेत यांना पेमेंट किती असेल, असे कॅल्क्युलेशन आपल्या डोक्यात असतात. मग जर गपचूप अभ्यास करा, पेपरला फोकस करा, MCQs सोडवा. आपल्याला पेपर सोडवायसाठी तिथे जायचं, ह्या गोष्टी करण्यासाठी जायचं नाहीये. सो व्यवस्थित अभ्यास केला ना बाळांनो, ह्या सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपरली होणार आहे आणि खूप काही अवघड नाहीये, सोपं आहे. जसं मला येतंय तसं तुम्हाला पण येणार आहे, फक्त थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण. हेर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. द नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ओके रिक्वायर फॉर द रिडक्शन ऑफ 10 मोल्स ऑफ Au+3 टू Au. अरे किती सोपा क्वेश्चन आहे. Au+3 आहे, याचा Au करायचा आहे आणि किती मोल्स आहे, 10 मोल्स आहे, 10 मोल आहे. बर, पहिले एका मोलचं कॅल्क्युलेशन करू, मग 10चं बघू. एक Au+3 ला Au मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर याच्या डोक्यावरती चार्ज होता +3, याच्या डोक्यावरती चार्ज आहे 0, म्हणजे +3चा 0 करायचा आहे, तर किती इलेक्ट्रॉन लागतील, 3 इलेक्ट्रॉन. म्हणजे मला 1 मोलला कन्वर्ट करायला 3 इलेक्ट्रॉन लागतात, तर 10 मोलला कन्वर्ट करायला किती लागतील, 1 पेन 3 रुपयाला, 10 पेन 30 रुपयाला. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी 30. एक बेसिक क्वेश्चन देतो, सांगा पटापटा. Fe+3 आहे, याला Fe+2 मध्ये कन्वर्ट करायचं आहे, याच्या 5 मोलला किती इलेक्ट्रॉन्स लागतील, 5 मोल Fe+3 ला Fe+2 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतील. स्वाभाविक आहे सर, 1 मोलला कन्वर्ट करण्यासाठी +3चा +2 झाला म्हणजे 1 इलेक्ट्रॉन लागला, 1 ने चेंज झाला ना, 1 इलेक्ट्रॉन लागला. एका मोलसाठी 1 लागतो, 5 मोलसाठी 5 इलेक्ट्रॉन लागला. ओके, अजून एक क्वेश्चन देतो. कॅल्शियम आहे, +2 होता, त्याचा कॅल्शियम करायचा होता. ओके, आणि असे माझ्याकडे कॅल्शियमचे 25 मोल होते, किती इलेक्ट्रॉन लागणार, आन्सर कमेंट मध्ये फेकायचा. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. हेर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग व्हेन ऍडेड अमोनियम हायड्रॉक्साइड सोल्युशन कॅन बी सप्रेस द आयोनायझेशन ऑफ अमोनियम हायड्रॉक्साइड. बर, आयोनायझेशन सप्रेस होतं, हा कुठला इफेक्ट आहे, दिस इज युअर कॉमन इफेक्ट, ज्याला आपण कॉमन आयन इफेक्ट म्हणतो. म्हणजे आयोनायझेशन सपरेशन हे कॉमन आयन मुळे होतं. कॉमन आयन म्हणजे काय, आपला जो दिलेला कंपाऊंड आणि याच्यासोबत टाकलेला जो सॉल्ट आहे यांच्यामध्ये कॉमन आयन असला पाहिजे, सारखा आयन असला पाहिजे. मग आपल्याकडे कुठला कंपाऊंड दिलेला आहे बाळांनो, अमोनियम हायड्रॉक्साइड. मग अमोनियम हायड्रॉक्साइडचं डिसोसिएशन सप्रेस होईल एका कंपाऊंड मुळे, ज्याच्यामध्ये पण अमोनियम असला पाहिजे. मग आहे का याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कुठला कॉमन आयन दिसतोय का, अमोनियम हायड्रॉक्साइड CH3 नाही, काही सारखं दिसत नाही. याच्यात दिसतंय काही सिमिलर नाही, NaCl काही सिमिलर नाही. इकडं NH4Cl NH4, अरे हा सर NH4 सेम दिसतोय, दॅट इज ऑप्शन डी इज युअर करेक्ट वन. ऑप्शन डी करेक्ट असला पाहिजे. जमणार आहे बच्चा पार्टी, पक्का, यस
शुअर. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं. हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following species contain two bond pair and two lone pair around the central atom? बर, दोन बॉन्ड पेअर आणि दोन लोन पेअर. बॉन्ड पेअर दोन याचा अर्थ दोन बॉन्ड पाहिजे, एक एक असे दोन बॉन्ड पाहिजे किंवा एकच डबल बॉन्ड पाहिजे, याला दोन बॉन्ड पेअर म्हणतात. दोन लोन पेअर याचा अर्थ जो पण कंपाऊंड आहे त्याच्यावरती असे डबल डॉट पाहिजे. ओके, मग असं कोण आहे? तर याच्यात एकच दिसतोय, तो म्हणजे सांगा. हा ना, चुकला. याच्याबद्दल काल खूप माहिती दिलेली मी तुम्हाला मागच्या टेस्ट मध्ये, याच्याबद्दल खूप इन्फॉर्मेशन दिलेली CO2 ची. आठवा, CO2 आठवला की या सगळ्या गोष्टी आठवल्या पाहिजे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, OF2. OF2 OF2 दोन वेळेस, दोन बॉन्ड पेअर, ऑक्सिजन वरती दोन लोन पेअर असतात. ओके, याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी खूप इम्पॉर्टंट आहे. OF2 मध्ये ओके, हा जो ऑक्सिजन असतो बाळांनो, OF2 मध्ये हा जो ऑक्सिजन असतो, या ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट असते -12. काय असते? -12. सॉरी, -12 नाही, इरेजर इकडे नाही का, डस्टर शोधत होतो मी. ओके, -12 नसते, सवय. ओके, हा असतो बाळांनो -1. ओके, असा दोन वेळेस आहे -2, तर हा असतो बाळांनो तुमचा +2. एक्सेप्शनल केस आहे म्हणून लक्षात ठेवायचं. इथे ऑक्सिजन असतो +2. जर तुम्हाला KO2 सारखा कंपाऊंड दिला, KO2 सारखा कंपाऊंड दिला, तर तिथे तुमचा ऑक्सिजन असतो -12 आणि पोटॅशियम असतो +1. ओके, हे एक्सेप्शन वाले केसेस आहेत, यांना लक्षात ठेवा. H2O दिला, तर याच्यात H2O2 दिला समजा, H2O2 मध्ये ऑक्सिजन असतो तुमचा -1 असतो. ओके, याच्यात ऑक्सिजन -1 असतो. सो इथे लक्षात ठेवायचं, ऑक्सिजन +2 असतो, इथे ऑक्सिजन -12 असतो, इथे ऑक्सिजन -1 असतो. तुम्हाला काय विचारले, कोणाकडे दोन बॉन्ड पेअर आणि दोन लोन पेअर असेल, तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए, OF2 कडे. ओके, हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ऑक्सिडेशन स्टेट बऱ्याच वेळेस फसवण्यासाठी विचारतात. हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन बच्चा पाटी. इन अ एलिमेंटरी रिएक्शन A plus B gives C plus D, the molecularity of the reaction. बर, रिएक्शन ची मॉलिक्युलॅरिटी विचारली. मॉलिक्युलॅरिटी काय सांगते? जर तुमच्याकडे जी पण रिएक्शन आहे, दॅट इज A plus B, इट गिव्स C plus D, तर मॉलिक्युलॅरिटी असं सांगते की रिएक्टंटचे किती मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व आहेत. मग या रिएक्टंटचा A चा एक मॉलिक्यूल आहे, B चा एक मॉलिक्यूल आहे, 1 + 1 किती मॉलिक्यूल झाले? 2. म्हणजे या रिएक्शनची मॉलिक्युलॅरिटी आहे 2, दॅट इज बायमॉलिक्युलर. ऑप्शन सी इज द करेक्ट वन. तुम्ही कमेंट मध्ये असं पण टाकू शकतात, C + DA हा देतोय बाळांनो Z. ओके, तर मला सांगा या रिएक्शनची मॉलिक्युलॅरिटी किती असेल? ओके, पटापटा कमेंट मध्ये फेकून मारायचं आहे. तोपर्यंत आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. थोडासा मोठा आहे पण आला पाहिजे. 1 मोल ऑफ आयडियल गॅस, 1 मोल म्हणजे n ची व्हॅल्यू दिली आहे 1. ओके, आयडियल गॅस एक्सपांड आयसोथर्मली ॲट 250 केल्विन, दिस इज युअर टेम्परेचर, फ्रॉम 2 डेसिमीटर क्यूब, व्हॉल्यूम दिलेला आहे V1, 22 डेसिमीटर क्यूबच आहे, हा व्हॉल्यूम दिला आहे V2, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर ऑफ 1 बार, प्रेशर दिलेलं आहे 1 बार, द वर्क डन ड्युरिंग द चेंज. बरं, तुम्हाला काय विचारलंय? वर्क डन. बरं बाळांनो, आयसोथर्मली शब्द आहे, फक्त वर्क डन विचारले. वर्क डनचा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. येस, W इज इक्वल टू -P डेल्टा V. P काय होता? प्रेशर किती आहे? 1 बार. ओके, इंटू डेल्टा V, डेल्टा V म्हणजे V2 - V1. बर, 1 बार इंटू V2 किती होता? 22 मायनस V1 किती होता? 2. सर हा होता डेसिमीटर क्यूब. बर, म्हणजे हा झाला 20 इंटू 1 20 बार डेसिमीटर क्यूब, हे तुमचं आन्सर आलं. दॅट इज अ वर्क डन. आता बार डेसिमीटर क्यूब मध्ये तर आन्सर नाहीये, सगळे आन्सर तर कॅलरी मध्ये. आता म्हणजे या 20 बार डेसिमीटर क्यूबला कशामध्ये आणावं लागेल बच्चा पार्टी? याला सरजी पहिले आणावं लागेल तुम्हाला कॅलरी मध्ये. आता याला कॅलरी मध्ये कसं आणणार? तर सगळ्यात इम्पॉर्टंट, पहिले याला जूल मध्ये आणा.
जूल मध्ये कसं येणार बाळांनो, बार डेसिमीटर क्यूबला जूल मध्ये आणायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 100. सो हा झाला तुमचा 2000 जूल. आता जूलला कॅलरी मध्ये आणायचं तर इथं कन्व्हर्जन दिलंय, 1 जूल म्हणजे 0.24 कॅलरी. मग हा याला इंटू करा, 2000 मल्टिप्लाय बाय 0.24. आन्सर कशात येईल, कॅलरी. आता 3 0 तर राहू द्या बाजूला थोड्या वेळासाठी. 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 0.48 आणि त्याच्यावरती किती 0 पाहिजे, इंटू 10⁻³ म्हणजे 10⁻³ म्हणजे ऑलमोस्ट आन्सर किती आलं पाहिजे बच्चा पार्टी, 480 आसपास आन्सर आलं पाहिजे. आहे का ऑप्शन मध्ये 480? ओके, हे मायनस साइन आपण खाऊन गेलो, हे शेवटपर्यंत येणार. ओके, -480 आहे का, आहे. सो ऑप्शन सी इज युअर करेक्ट वन. जमणार आहे पक्का, शुअर. मस्त मस्त एमसीक्यू, खूप काही टाइम नाही लागत याला सोडवायला, जमलंच पाहिजे. ओके, बेसिकचा बेसिक क्वेश्चन आहे आणि चॅप्टर सुरू झाल्या झाल्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणी शिकवत असेल तर हाच क्वेश्चन शिकवतं. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड अपॉन, कशावर डिपेंड करते, नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल बिलकुल नाही, नेचर ऑफ सॉल्व्हंट पार्टिकल बिलकुल नाही, फिजिकल प्रॉपर्टी ऑफ बोथ सोल्यूट अँड सॉल्यूट बिलकुल नाही. इट इज डिपेंड अपॉन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. सोल्यूट पार्टिकल्स किती आहेत सोल्युशन मध्ये त्याच्यावरती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड करत असते. ओके, सो करेक्ट आन्सर असेल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड अपॉन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल इन द सोल्युशन. नेचर नाही, सोल्यूट. IMP आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रायहायड्रिक फेनॉल. ओके, ट्रायहायड्रिक, ट्रायहायड्रिक म्हणजे 3 OH ग्रुप पाहिजे त्या फेनॉलकडे. ओके, 3 OH ग्रुप फेनॉलकडे पाहिजे. आता 3 OH ग्रुप असलेले फेनॉल किती आहे, आता यांची नावं बघा मी कसं लक्षात ठेवतो बरं का. आपल्याकडे टोटल ना 5 फेनॉल आहे, त्यांच्यामध्ये किती फेनॉल आहे, 5. 1 2 3 4 आणि 5. या 5 पैकी हे जे 2 आहेत हे ट्रायहायड्रिक आहे म्हणजे 3 OH ग्रुप वाले आहे, आणि हे जे पहिले 3 आहे हे 2 OH ग्रुप म्हणजे डायहायड्रिक आहे. कसं लक्षात ठेवायचं, CRQ, CRQ आणि PP. ज्यांचं नाव P ने सुरू होतं हे ट्रायहायड्रिक, ज्यांचं नाव P ने सुरू होतं हे ट्रायहायड्रिक, आणि ज्यांचं नाव CRQ ने सुरू होतं ते झाले तुमचे डायहायड्रिक. कॅटिचॉल, रेसरसिनॉल, क्युनॉल, ज्याला हायड्रोक्विनोन पण म्हणतो आपण. बघा, कॅटिचॉल, रेसरसिनॉल, हायड्रोक्विनॉन हे तिघं तुमचे 2 OH ग्रुप वाले डायहायड्रिक झाले. आणि ज्यांचं नाव P ने सुरू होतं असे फिनॉल, दॅट इज फ्लोरोग्लिसिनॉल, आणि एक असतो बाळांनो पायरोगॅलॉल. पायरोगॅलॉल हा तुमचा असेल दॅट इज ट्रायहायड्रिक. मग करेक्ट आन्सर काय असेल बाळांनो ट्रायहायड्रिक मध्ये, ऑप्शन डी दॅट इज फ्लोरोग्लुसिनॉल इज युअर करेक्ट आन्सर. आणि किंवा पायरोगॅलॉल आला तर तो सही, आणि हे बाकीचे डायहायड्रिक असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. हेर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. ग्लुकोज प्लस Br2 वॉटर, Br2 वॉटर म्हणजे ब्रोमिन वॉटर, इट गिव्स X. काय देतो X? बोर्ड साठी सगळ्यात इम्पॉर्टंट ग्लुकोज रिएक्शन्स होत्या, तुम्ही पाठ केल्या असेल ना ग्लुकोजच्या रिएक्शन्स, मस्तपैकी रिवाइज करायच्या बरं का. ग्लुकोज ब्रोमिन वॉटर काय देतो बाळा, ग्लुकोज काढता येतो ना सगळ्यांना, CHO COOH, बरोबर का, नाही ना. CH2OH. ओके, इकडे काय असेल बाळांनो, OH H H OH OH H OH H. ओके, हा तुमचा झाला ग्लुकोज. आता ह्या ग्लुकोज सोबत ब्रोमिन वॉटरची रिएक्शन करायची, Br2 वॉटर. ब्रोमिन वॉटरने काय होणार, याचं ऑक्सिडेशन होणार, अल्डिहाइडचा ऍसिड होणार, आणि अल्डिहाइडचा ऍसिड झाला की त्याला आपण ग्लुकोनिक ऍसिड म्हणणार. सो युअर करेक्ट आन्सर इज दॅट इज ऑप्शन डी, ग्लुकोनिक ऍसिड. ओके, मग याच्या रिएजंट सोबत तुम्हाला रिएक्शन्स पाठ असतील ना बाळांनो. पहिली रिएक्शन आपण हायड्रो आयोडिक ऍसिड सोबत बनवतो, N हेक्झेन बनतो. दुसरी रिएक्शन आपण त्याची हायड्रॉक्सिल अमाइन सोबत करतो, ऑक्झाईम बनतो. तिसरी रिएक्शन आपण त्याची हायड्रोजन सायनाइड सोबत करतो, सायनोहायड्रीन बनत असतो. त्याच्यानंतर चौथी रिएक्शन आपण ब्रोमिन वॉटर सोबत करतो. त्यानंतर पाचवी रिएक्शन आपण एक HNO3 सोबत पण करत असतो. एक रिएक्शन आपण करतो बाळांनो त्याची सिंपल दॅट इज ऍसिटिक अनहायड्राइड सोबत करतो. या रिएक्शन आणि यांचे प्रॉडक्ट लक्षातच ठेवायचे, खूप IMP असणार आहे. चला पुढच्या क्वेश्चन कडे जायचं. हेर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन.
क्लोरोबेन्झीन व्हेन ट्रीटेड विथ अ मिथाइल क्लोराइड. ओके, क्लोरोबेन्झीन, बेन्झीन रिंग. ओके, प्लस मिथाइल क्लोराइड CH3Cl in presence of anhydrous AlCl, aluminum chloride, anhydrous aluminum chloride, that is AlCl3, forms a mixture of 1-chloro-2-methyl benzene. बरं, 1-chloro-2-methyl benzene, 1ला क्लोरो 2ला मिथाइल बेन्झीन. बरं, and 1-chloro-4-methyl benzene. बरं, 1ला क्लोरो 4ला मिथाइल बेन्झीन. ओके, द रिएक्शन इज नोन ॲज, कोणती रिएक्शन आहे बाळांनो? एकदम सिंपल आहे, अनहायड्रस AlCl3 आणि मिथाइल क्लोराइड आहे. मिथाइल क्लोराइड अल्किल क्लोराइड म्हणतो आपण, आणि याला म्हणतो आपण फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. फ्रिडल क्राफ्टच्या दोन रिएक्शन आहे आपल्याकडे, एक अल्कायलेशन असते आणि याच्याऐवजी समजा तुम्ही असं काहीतरी वापरलं, CH3 डबल बॉन्ड Cl असाइल क्लोराइड, तर याला म्हणतो आपण फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. एक असतं फ्रिडल क्राफ्ट असायलेशन, एक असणारे फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. सो आपल्याला कोणता असेल, अल्कायलेशन की असायलेशन? सो याचं करेक्ट आन्सर आहे फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन दिलेली आहे बाळांनो ही आपल्याला. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं. हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. काय असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन? गायब झाला आपला नेक्स्ट क्वेश्चन. ओके, अरे ओके, दिस इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. काय सांगितलंय बाळांनो? आयडेंटिफाय द रिएक्शन इंटरमिडिएट इन द फॉलोइंग. बेसिक क्वेश्चन आहे, इंटरमिडिएट ओळखायचं आहे. इंटरमिडिएट आणि रिएक्टंट, सॉरी ज्याला आपण कॅटलिस्ट म्हणतो, इथे ॲरो आहे बरं का बाळांनो. बर, ह्या रिएक्शन मध्ये काय विचारलंय? इंटरमिडिएट. आता सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला एक हिंट देऊन ठेवतो. बर, कॅटलिस्ट कसा ओळखायचा दिलेल्या स्टेप मध्ये, आणि इंटरमिडिएट कसा ओळखायचा दिलेल्या स्टेप मध्ये. बर, कॅटलिस्ट कसा ओळखायचा? कॅटलिस्ट हा पहिल्या रिएक्शनच्या म्हणजे फर्स्ट स्टेप मध्ये तुमचा रिएक्टंट मध्ये दिसतो, आणि हा सेकंड स्टेप मध्ये म्हणजे दुसऱ्या स्टेप मध्ये हा तुम्हाला बाळांनो प्रॉडक्ट मध्ये दिसतो. ओके, आणि इंटरमिडिएट कसा असतो? इंटरमिडिएट हा तुम्हाला एक्झॅक्टली अपोजिट, दॅट इज फर्स्ट स्टेप मध्ये हा तुम्हाला प्रॉडक्ट मध्ये दिसतो, आणि सेकंड स्टेप मध्ये हा तुम्हाला रिएक्टंट मध्ये दिसतो, त्याला आपण इंटरमिडिएट म्हणतो. आपल्याला इथे काय ओळखायचं आहे? इंटरमिडिएट. पण इंटरमिडिएट पहिल्या स्टेपच्या प्रॉडक्ट मध्ये, तर ClO2 आहे, आणि तो दुसऱ्या स्टेपच्या रिएक्टंट मध्ये आहे का? तर यस सर, तो दुसऱ्या स्टेपच्या रिएक्टंट मध्ये पण आहे. मग हा झाला तुमचा इंटरमिडिएट. अशी लाईन मारली की इंटरमिडिएट मिळतो, अशी लाईन मारली की कॅटलिस्ट मिळतो. मग तुम्हाला इंटरमिडिएट विचारलाय, मग ClO2 आणि ClO2 हा दिसतोय मला, मग इंटरमिडिएट आहे का ऑप्शन मध्ये? येस, युअर करेक्ट आन्सर मस्ट बी ऑप्शन बी असेल बच्चा पार्टी. कॅटलिस्ट कळालाय तुम्हाला, इंटरमिडिएट कळालाय. ओके, पटकन कमेंट मध्ये आन्सर करा. मग A + B गिव्स C + D. ओके, आणि दुसरी स्टेप आहे आपल्याकडे, दॅट इज C + K, इट गिव्स G + B. टेल मी द कॅटलिस्ट इन द रिएक्शन. कॅटलिस्ट सांगायचं आहे, पटकन कमेंट मध्ये याच्यातला कॅटलिस्ट ओळखा. दिलेल्या रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट ओळखायचा आहे. पटापटा फास्ट मध्ये आला पाहिजे. व्हेरी गुड, क्या बात आहे, जमतंय पक्का, व्हेरी गुड. जमल असं काही दिलं 65 तर ठोकून टाकणार ना, 1 मार्क आपलाच आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे. हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. ओके, सोडियम बेन्झिल फेनॉक्साइड, सॉरी तुम्हाला सल्फोनेट दिलेला आहे, NaOH सोबत रिएक्शन आहे, डायल्यूट HCl दिलेला आहे, काय बनला पाहिजे? ओके 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 ओके, आठवतंय बाळांनो याच्याकडे बघून काही? फेनॉलची प्रिपरेशन मेथड दिसते मला ही, फेनॉल दिसू राहिला काहीतरी असं खेळताना, बरोबर का? सांगा बरं काय बनलं पाहिजे. तोपर्यंत मी पाणी पितो. पटापटा सांगा काय बनेल फास्ट मध्ये. फेनॉल तर बनलाच पाहिजे नाही का, पक्का? यस, काय बनेल बाळांनो? ओके, दिस ग्रुप रिएक्ट विथ NaOH, हा काय फॉर्म करेल? बेन्झीन रिंग.
सोडियम फेनॉक्साइड. ओके, O मायनस H प्लस, सोडियम फेनॉक्साइड. आणि सोडियम फेनॉक्साइडला HCl सोबत रिॲक्ट केलं, काय प्रॉडक्ट दिला पाहिजे? दॅट इज अ फेनॉल. सो युअर करेक्ट आन्सर मस्ट बी ऑप्शन बी, फेनॉल तुमचा बनला पाहिजे. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन बच्चा पार्टी. द करेक्ट स्टेटमेंट अबाउट द फॉलोइंग कंपाऊंड. बर, करेक्ट स्टेटमेंट काय आहे? इट इज अ सिमेट्रिकल सेकंडरी एरोमॅटिक अमाइन. बर, सेकंडरी आहे का प्रायमरी आहे पहिल्यांदा ते ओळखून घ्या. सोपं सोपं आहे. नायट्रोजनला 2 अल्किल ग्रुप अटॅच आहे, 1 आणि 2. C6H5 याचा अर्थ होतो बेन्झीन रिंग. बरोबर, म्हणजे हा पण एरोमॅटिक आहे, हा पण एरोमॅटिक आहे, म्हणजे हा एरोमॅटिक आहे. आणि 2 ग्रुप अटॅच आहे म्हणजे हा सेकंडरी पण आहे. बरोबर का? कसा आहे? सेकंडरी. बरं बच्चा पार्टी, आता हा जर सेकंडरी आहे तर सेकंडरी एरोमॅटिक आहे. मग सेकंडरी एरोमॅटिक, एक तर हा ऑप्शन क्लिअर आहे किंवा सेकंडरी एरोमॅटिक हा करेक्ट आहे. ए आणि बी मध्ये आन्सर असलं पाहिजे. पुढे, इट इज अ सिमेट्रिकल आणि इट इज अ अनसिमेट्रिकल. सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल म्हणजे काय? जर दोघं सारखे असतील तर सिमेट्रिकल, दोघं सारखे नसतील तर अनसिमेट्रिकल. मग सर C6H5 म्हणजेच बेन्झीन रिंग, म्हणजे हा असाच आहे ना, NH, इकडे पण बेन्झीन रिंग C6H5 आणि खाली पण बेन्झीन रिंग. म्हणजे हा काय झाला रे बाळांनो? दोघं ग्रुप सारखे, म्हणजे हा सिमेट्रिकल आहे आणि सेकंडरी एरोमॅटिक आहे. मग आहे का ऑप्शन? येस, ऑप्शन ए इज द करेक्ट. इट इज अ सिमेट्रिकल अँड सेकंडरी एरोमॅटिक. ओके, आय होप तुम्हाला जमेल. चल नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं. विच ऑफ द फॉलोइंग क्रिस्टलाइजेस इन अ सिंपल क्यूबिक लॅटिस. वन अँड ओनली एक्झाम्पल आहे बाळांनो पुस्तकामध्ये. सॉलिड स्टेट मध्ये तुमच्या पॅकिंग मध्ये, ओके, पॅकिंग जो टॉपिक आहे त्या पॅकिंग टॉपिक मध्ये सिंपल क्यूबिक लॅटिसचं वन अँड ओनली एक्झाम्पल आहे. दॅट इज नथिंग बट कॉपर, सिल्वर, पोलोनियम की झिंक. याचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे बच्चा पार्टी. दॅट इज ऑप्शन सी, पोलोनियम. पोलोनियम फॉर्म अ सिंपल क्यूबिक लॅटिस. ओके, चल नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं. हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. अरे वा, क्या बात आहे. क्वेश्चन नाही बच्चा पार्टी, टेस्ट संपली. बघ किती फास्ट फास्ट तुम्ही MCQ सोडवताय आणि किती पटापट पटापट आन्सर करतायत. दॅट्स वाय तुमची टेस्ट पटापट होते. आणि हो, जसा एक MCQ आपण सोडवतो ना, त्याच्यासारखे सिमिलर MCQ तुम्ही जर अजून प्रॅक्टिस केली ना, गरज नाही अजून काही करायची, कारण बऱ्यापैकी आपण परफेक्टली कव्हर करतो याच्यामध्ये. सो बच्चा पार्टी, इथे जो माणूस दिसतोय तुम्हाला तो कोणी नाही, मीच आहे. ओके, केमिस्ट्री बाय गुणवंत माळी. हे दिगंबर माळी सरांचं चॅनल आहे जे तुम्हाला बायोलॉजीसाठी गाईड करतात. आणि माझं चॅनल जे आहे ते आहे केमिस्ट्री बाय गुणवंत माळी, केमिस्ट्री चॅनल आहे, जिथे तुम्हाला केमिस्ट्रीचे MCQs, केमिस्ट्रीचे टॉपिक्स बघायला मिळतील आणि छान छान MCQs देखील सोडवायला मिळतील. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला केमिस्ट्रीसाठी हेल्प होईल. नाही सापडलं चॅनल तर तुम्ही बच्चा पार्टी जस्ट नाव जरी सर्च केलं गुणवंत माळी तरी मिळून जाईल. व्हॉट्सअप नंबर शेअर केलेला आहे. जे काही डाऊट्स असतील तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकतात. मी तुम्हाला नक्की 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 हेल्प करेन. आय होप तुम्हाला मॉडेल टेस्ट मध्ये हेल्प होते. अशा आपण बऱ्याच मॉडेल टेस्ट बघतो आहेत. सो ह्या सगळ्या मॉडेल टेस्ट व्यवस्थित सोडवा. किती स्कोर येतो कमेंट मध्ये टाकायला विसरू नका. प्रिपरेशन करत राहा बच्चा पार्टी, अभी नहीं तो कभी नहीं. सो तुमच्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि आय होप तुम्ही सगळे एकदम छान प्रिपरेशन करणार आणि तुमचा छान 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 स्कोर येणार आणि चांगलं कॉलेज मिळवणार. भेटूया बच्चा पार्टी आपण नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या, अभ्यास करा आणि प्रिपरेशनसाठी ऑल द बेस्ट. बाय बच्चा पार्टी.